नमस्कार. मागच्या शुक्रवारी आपण भेटलो तेव्हा आयर्नमॅन काय असते, आयर्नमॅन कुठे कुठे होते, वेगवेगळे ट्रायथलॉनचे डिस्टन्सेस काय असतात याविषयी आपण बोललो. या एपिसोडमध्ये आयर्नमॅन साठी लागणारा फिटनेस आणि आयर्नमॅन होण्यासाठी लागणाऱ्या तुमच्या हेल्थ विषयी आपण बोलणार आहोत. आता हेल्थ आणि फिटनेस ह्या जरी को रिलेटेड असतील तरी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की तुम्ही हे एंड्युरन्स स्पोर्ट करता, लॉंग डिस्टन्स रनिंग करता, आयर्नमॅन करता, ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे का? मी लोकांना नेहमी हेच उत्तर देतो की कुठलाही व्यायाम हा तुमच्यासाठी चांगलाच असतो, पण व्यायाम जास्त आणि चुकीच्या पद्धतीने केला तर त्याचे दुष्परिणाम पण आहेत. आता फिटनेस म्हणजे काय, तर आपल्या समोर उदाहरणं काय येतात की जिम मधले बॉडी बिल्डर किंवा सिक्स पॅक वाले लोक जे इकडे तिकडे फिरत असतात, किंवा वेगवेगळ्या स्पोर्ट मधली की बॉक्सिंग धरा, ऍथलीट्स धरा, स्विमर्स धरा, यांना आपण एक फिट अशी कॉन्सेप्ट लावली. ती काही ह्याच्यात खरी आहे, पण बिंग फिट आणि बिंग हेल्दी आर टू डिफरंट. जी लोक तासभर चालतात, 5 किलोमीटर पळतात, टेनिस खेळतात, बॅडमिंटन खेळतात, ती पण लोक फिटच असतात. पण आयर्नमॅनला लागणारा फिटनेस हा वेगळा असतो. आता जस्ट बिकॉज युअर फिट डज नॉट मीन युअर हेल्दी. ह्याचा अर्थ काय की अनफॉर्च्युनेटली आपल्या समोर अशी खूप उदाहरणं आहेत की लोकांना वाटायचं ते फिट आहे, पण त्यांनी त्यांच्या हेल्थला निग्लेक्ट केलं. तर कुठलाही इंटेन्स एक्सरसाइज तुम्ही करणार असाल तर त्याआधी डॉक्टरचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे. नुसताच सल्ला नाही तर काही टेस्ट स्वतःसाठी करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आता प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही 35+ असाल तर आमचा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर आमच्या काही ठराविक टेस्ट आहेत, त्याच्याविषयी मी बोलणार आहे. त्या करून मेडिकल क्लिअरन्स घेऊनच आपण एक्सरसाइज किंवा सराव चालू करू शकतो. तर टेस्ट कोणत्या, तर सगळ्यात पहिले ही ब्लड टेस्ट, बेसिक हिमोग्रॅम. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की लोकांचं हिमोग्लोबिन कमी असतं, एस्पेशली बायकांचं. ते आयडेंटिफाय करणं गरजेचं. काही लोकांना माहिती नसतं की त्यांना डायबिटीस आहे, तर ब्लड शुगर तुमचे लेवल्स काय आहेत फास्टिंग आणि खाल्ल्यावर, हे पण खूप महत्वाचं. ब्लड शुगरलाच लागणारी HbA1c ही खूप महत्वाची टेस्ट आहे, ती करून घ्यायला पाहिजे. आपण असं बरंच ऐकतो की भारतीय लोकांमध्ये विशेषतः व्हिटॅमिन B12 आणि D3 ह्याची कमतरता आहे. तर त्या लेवल्स जाणून घेणं हे खूप महत्वाचं. तो या 3 ब्लड टेस्ट 35 अँड अबाव, 35 अँड अबाव असेल तर बेसिक हिमोग्रॅम, त्यात HbA1c, व्हिटॅमिन D3 आणि B12 हे करून घेणं खूप महत्वाचं. आता ब्लड टेस्ट तुम्ही करून घेतल्या की त्याच्या पुढची स्टेप म्हणजे ECG. ECG काय असतं, तर आपल्या हृदय म्हणजे आपल्या हार्टचं इलेक्ट्रिकल सिस्टम कसं काम करते. ECG ही एकदम सोपी गोष्ट आहे. कुठल्याही डॉक्टर, प्रायमरी फिजिशियन कडे तुम्ही करून घेऊ शकता. थोडे इलेक्ट्रोड्स तुमच्या छातीवर आणि हातावर आणि पायावर लावले जातात आणि तुमचा हार्टचं पंपिंग इलेक्ट्रिकल कसं आहे ते तुम्हाला दाखवलं जातं. त्याला आपण हार्टची इलेक्ट्रिकल सिस्टम असं म्हणतो. जशी इलेक्ट्रिकल सिस्टम आहे तशीच एक मेकॅनिकल किंवा पंपिंग सिस्टम आहे.
ती चेक करायला आपण 2D एको, जो तुम्हाला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन करायला लागतो. या 2D एको मध्ये हार्टचे वॉल्स कसे ओपन शट होत आहेत, ब्लड फ्लो कसा होतोय, जे मेन पंपिंग चेंबर असतं ते काम कसं करते, म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल त्याला आपण म्हणतो, ते ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या मसल्स, ऑर्गन्स आणि टिश्यूजला कसं सप्लाय करतं ते दाखवतो. आणि आजच्या जगात 2D एकोला खूप महत्व आहे. ECG झाला, 2D एको झाला. आता सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे ती म्हणजे स्ट्रेस टेस्ट. स्ट्रेस टेस्ट मध्ये काय असतं, ECG सारखे तुमच्यावर ECG लावलं जातं, फक्त तुम्हाला ट्रेडमिलवर चालवलं जातं आणि दर 3 मिनिटांनी ट्रेडमिलचा स्पीड वाढतो आणि हिल वाढतो, म्हणजे ग्रेडियंट वाढतो. बेसिकली तुमच्या हार्टला आपण स्ट्रेस मध्ये टाकतो आणि ECG वर तुमचा हार्ट रेट आणि तुमचं ब्लड प्रेशर दोन्ही मॉनिटर करून तुम्ही किती वेळ चालता त्याच्यावर तुमची फिटनेस लेवल ठरवली जाते. त्याचप्रमाणे तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट काय तो एस्टॅब्लिश केला जातो. ही टेस्ट केली आणि तुम्ही पास झाला तर तुम्ही 100% आयर्नमॅनच्या दिशेने चालू शकता. आता मेडिकल टेस्ट सोडून आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आयर्नमॅनचा सराव चालू करण्याआधी? सगळ्यात पहिले म्हणजे स्मोकिंग किंवा टोबॅको. स्मोकिंगचे दुष्परिणाम खूप आहेत. निकोटीन तुमचा हार्ट, तुमचा लंग खूप अफेक्ट करतं. ते आपल्याला अवॉइड करायचं. तुम्ही स्मोकिंग करत असाल तर आमची अशी विनंती आहे की आयर्नमॅनच्या दिशेने जाऊ. जसं तुमचं इंटेन्सिटी वाढेल तसंच स्मोकिंगचे दुष्परिणाम तुम्हाला दिसायला. दुसरी गोष्ट आहे की तुमचा डाएटवर कंट्रोल आणणं खूप महत्वाचं. मग तेलकट असेल, स्पायसी किंवा तिखट असेल आणि बाहेरचं खाणं असेल, या 3 गोष्टींवर आपल्याला निरीक्षण ठेवायला लागेल. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे स्ट्रेस. आयर्नमॅन करायचे ठरवलं असेल आणि तो तुम्हाला ऍडिशनल बर्डन किंवा ऍडिशनल स्ट्रेस देणार असेल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट ही आपल्याला सगळ्यांना करायला पाहिजे. आता ती कशी करायची? तर आपल्या दैनंदिन जीवनात सध्या खूप स्ट्रेस असतो. ट्रॅव्हलचा स्ट्रेस असतो, फॅमिलीचा स्ट्रेस असतो, ॲस्पिरेशनल म्हणजे आपल्या व्यावसायिक जीवनात पण आपल्याला स्ट्रेस असतो. तो कमी करण्यासाठी एक्सरसाइज हा एक उत्तम त्यामध्ये साधन आहे. पण कुठला एक्सरसाइज? तर साधा एक्सरसाइज. आयर्नमॅन हा मॉडरेट टू हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज आपण कन्सिडर करतो की त्याने तुमच्या बॉडीवर स्ट्रेस अजून वाढतो. आता स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याकडे योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन ही 3 उत्तम साधनं अवेलेबल आहेत, जे आपण घरच्या घरी दिवसाच्या सुरुवातीला किंवा संध्याकाळी करू शकतो. त्यात 5 मिनिटाचा वेळ पण खूप आहे. की 5 मिनिटं तुम्ही शांत चित्ताने बसला तर ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचा स्ट्रेस कमी होतो. आयर्नमॅन साठी तुम्ही जाणार असाल तर एकदा तुमच्या फॅमिलीशी पण डिस्कस करणं महत्वाचं आहे. कारण आपण पुढच्या एपिसोडमध्ये ट्रेनिंगमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही टाइम कमिटमेंट किती आहे. आठवड्याला 12 ते 14 तासाची तुमची टाइम कमिटमेंट.
तर फॅमिलीकडनं येणारा स्ट्रेस हा आधीच तुम्ही सेटल करायला पाहिजे की माझे एक्सपेक्टेशन्स काय आहेत, माझं ट्रेनिंग किती महिने चालेल, यामधला माझा अल्टिमेट गोल तर आपण एस्टॅब्लिश केला आहे आयर्नमॅन, पण तुमची मदत मला कशी मिळू शकेल हे सगळं आपण केलं तर तुम्ही आयर्नमॅन 100% व्हा. आतापर्यंत आयर्नमॅन काय असतं, स्पर्धा कशी असते, ते कुठे होते, त्याला लागणाऱ्या हेल्थ टेस्ट कुठल्या आहेत, स्ट्रेस कसं मॅनेज करायचं याविषयी आपण बोलू. पुढच्या शुक्रवारपासनं आपण ऑन ग्राउंड जाणार आहे की स्विमिंग कसं करायचं, कुठे करायचं, कुठली स्टाईल, स्विमिंगला लागणारं गिअर कोणतं, ओपन वॉटरचे काय चॅलेंजेस असतात, हे सगळं घेऊन येतोय झिरो टू आयर्नमॅन पुढच्या शुक्रवारी टिळक टँकहून लाईव्ह. झिरो टू आयर्नमॅन चा पुढचा प्रवास पाहायला विसरू नका पुढच्या शुक्रवारी फक्त सकाळी.